मग काय आता म्हटलं शूज वगैरे काढूया आणि देवीचे दर्शन स्टार्ट करूया. पण थोडं म्हटलं तिथंच फोटो आणि व्हिडिओज घेऊ, त्याच्यानंतर देवीचे दर्शन स्टार्ट करू. तसं इथे कालरा केव्स बघण्यासाठी तुम्हाला तिकीटसुद्धा काढावे लागते. देवीसाठी कुठलीच तिकीट लागत नाही. तुम्ही पाठीमागे बघूच शकता माझ्या किती चांगलं आणि सुंदर दिसते कालरा केव्स. आणि मग आम्ही शूज वगैरे काढले आणि मग आम्ही आतमध्ये चालायला स्टार्ट करत होतो. तिथे शूज काढण्यासाठी रॅक पण ठेवले, तुम्ही बाहेर पण काढू शकता. आणि इथे येताना प्लीज तुम्ही शॉर्ट्स वगैरे घालू नका, इथे शॉर्ट्स वगैरे अलाउड नाहीये. तुम्ही फुल जीन्स वगैरे घालू शकता किंवा नॉर्मल जे पण आपले कुर्तीज वगैरे ते घालू शकता, पण इथे शॉर्ट्स वगैरे अलाउड नाही. मग काय आम्ही मंदिरमध्ये खूपच जास्त लाईन होती. मग काय मंदिरमध्ये थांबलो आणि आम्ही ऑलरेडी खूप दमलो होतो एवढ्या वर आल्या आल्या. मग काय आम्ही देवीचे दर्शन केले आणि इथे एक पालखी पण होती, तिथे देवीचं हे होतं. मग आम्ही पण तिथे पाया वगैरे पडल्या आणि इथे सुंदर असे कुत्रे, त्यांची पिल्लू वगैरे सगळी झोपली होती. मग त्यांना न डिस्टर्ब करता आम्ही केले फोटोशूटला स्टार्ट. फोटोशूट केल्यानंतर आम्ही गेलो कालरा केव्सच्या आतमध्ये. कालरा केव्ससाठी तुम्हाला तिकीट्स काढावे लागतात. 25 रुपये पर तिकीट आहे. तर आम्ही 4 जण होतो, तर आम्ही 200 रुपयाचे तिकीट काढले. तर कालरा केव्स आणि तिथे सेकंड पण पार्ट आहे, तिथे फिरावं लागतं. तर तुम्ही तिकीट हे फेकू नका, हेच तिकीट दुसरीकडे पण यूज होतं. तर कालरा केव्स हे महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळ स्थित आहे. जर तुम्ही पण मुंबई किंवा पुण्याच्या इथे जवळ राहत असाल तर तुम्ही पण एकदा व्हिजिट करू शकता. इथे सुंदर असं बौद्ध वास्तुकलेंचे सुंदर नमुने पण दिसतात. इथे तुम्हाला नकाशी काम पण दिसेल, जिथं देवींचे किंवा असं खूप सारे असे वेगळे वेगळे नकाशी काम केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. मग काय आम्ही स्टार्ट केलं फोटोज वगैरे काढायला आणि व्हिडिओज घ्यायला. मग आम्ही स्टार्ट केलं फोटोज वगैरे घेतले, दुसरीकडे गेलो, तिथे गुफे वगैरे बघितले. मग आम्ही स्टार्ट केलं खाली उतरायला, कारण की खाली उतरायला आपली गाडी पण घ्यायची होती. मग गाडी घेतली आणि उतरायला स्टार्ट केलं. इथे तुम्ही हळूहळू उतरा, कारण की खूप रस्ते जे आहेत ते घसरण्यासारखे आहेत. आणि माझ्या फोनची चार्जिंग ऑलरेडी 2% आली, म्हणून मी आता व्हिडिओ काढायला बंद केलं आणि व्लॉगिंग क्लोज केली. याच्यानंतर भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगसाठी. बाय बाय.